नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा सत्तांतरानंतर महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे 2 दसरा मेळावे होणार आहेत. एक ओरिजिनल बाळासाहेबांच्या वारसाची असलेली उबाठा शिवसेना आणि दुसरं ज्यांना कायदेशीररित्या पक्ष म्हणून राजकारणात बाळासाहेबांचा वारसा मिळाला आहे ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना. अशा दोन्ही शिवसेनांचे वार्षिक मेळावे यंदाही होणार आहेत. आणि शिवाजी पार्क हे मैदान या निमित्ताने परत एकदा वादाचा विषय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण योग्य वेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाने किंवा पक्षाने त्यातून माघार घेतली. आपला अर्ज जो महापालिकेकडे होता तो मागे घेतला. याला मनाचा मोठेपणा म्हणता येईल. कारण अनेकदा राजकारणामध्ये साध्य काय करायचं असतं हे विसरून दुसऱ्याला कुठे त्रास होईल याचाच विचार केला जातो, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा शिवसेना गेल्या 4 वर्षापासून फसत गेलेली आहे. तसं एकनाथ शिंदेंना उद्धवरावांना त्रास व्हावा म्हणूनच शिवाजी पार्क मैदानासाठी हट्ट करता आला असता आणि प्रकरण परत महापालिकेतून कोर्टापर्यंत गेलं असतं आणि कोर्टात अर्थातच गेल्या वर्षीपेक्षा वेगळा निकाल आला नसता. पण तरीही उद्धव ठाकरेंना त्रास होईल ना, उबाठा शिवसेनेला त्रास होईल ना, याच पातळीवर जर एकनाथ शिंदे विचार करत असते तर त्यांनी मुद्दाम अडवणूक करून आपला महापालिकेतला अर्ज कायम ठेवला असता आणि परत कोर्टात जाऊन कोर्टाच्या निकालानुसार शिवाजी पार्क मैदानावरचा हक्क या वर्षासाठी सोडला असता. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे मित्रांनो की राजकारणात वावरताना आणि सार्वजनिक जीवनात वावरताना आपला फायदा कशात आहे, आपला लाभ कशात आहे, आपल्याला कशामुळे नुकसान होणार नाही याचाही विचार करावा लागतो. पण ज्यावेळेला तुम्ही आपल्या उद्दिष्टापेक्षा दुसऱ्याचा खेळ नासवण्याचा विचार करता तेव्हा तुमची अर्ध्यापेक्षा अधिक ऊर्जा त्याचा खेळ नासवण्यात जाते आणि परिणाम गोळाबेरीज काय येते तर तुमचंच अधिक नुकसान झालं आहे. जे आपण शरद पवारांच्या बाबतीत बघू शकतो की इतकी 50-60 वर्षाची राजकीय कारकीर्द करून शरद पवार कुठेही पोहोचू शकले नाहीत. कारण त्यांनी स्वतःसाठी काही करण्यापेक्षा इतरांचं सगळं कामकाज नासवण्यामध्ये आपली सगळी शक्तीपणाला लावली. नेमकं उद्धव ठाकरे त्याच वाटेने चाललेत आणि त्यामुळे आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही आहे हे एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने दाखवलं. पण जाऊन दे, विषय माझा तो नाही आहे. परत एकदा दसरा मेळावा होणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर या जगाचा निरोप घेण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून जे शेवटचं भाषण केलं ते रेकॉर्डेड होतं. एका मोठ्या पडद्यावर बाळासाहेबांचं ते रेकॉर्ड केलेलं भाषण दाखवण्यात आलं आणि त्यानंतर फार काळ ते जगले नाहीत. पण जाण्यापूर्वी त्यांनी केलेल्या त्या शेवटच्या रेकॉर्डेड भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आणि ते तुम्हाला यूट्यूबवर मिळेलसुद्धा, मुद्दाम बघा. त्यामुळे बाळासाहेबांचं वाक्य बारकाईने समजून घेतलं पाहिजे. बाळासाहेब म्हणाले होते, आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं आणि मी तुम्हाला सांभाळलं. म्हणजे महाराष्ट्राने, मराठी जनतेने मला म्हणजे बाळासाहेबांना सांभाळलं आणि बाळासाहेबांनी मराठी जनतेच्या अशा आकांक्षा जपल्या, जोपासल्या. आजपर्यंत तुम्ही मला जपलत, मी तुम्हाला सांभाळलं. यापुढे आदित्य आणि उद्धव यांना सांभाळा, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. फरक एवढाच असतो की आता यापुढे उद्धव आणि आदित्य तुम्हाला सांभाळतील असं बाळासाहेबांनी म्हटलेलं नाही. उलट मराठी जनतेला, शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पाठीराख्यांना बाळासाहेबांनी विनंती केली
की माझ्या या मुलाला आणि नातवाला सांभाळून घ्या. याच्यातला मोठा आशय असा की ते स्वतःलाही सांभाळू शकत नाहीत, ते तुम्हाला तर सांभाळू शकतच नाहीत. महाराष्ट्राला, मराठी माणसाच्या अशा आकांक्षेला उद्धव आणि आदित्य सांभाळू शकणार नाहीत, पण ते स्वतःलाही सांभाळू शकणार नाहीत आणि म्हणूनच पर्यायाने शिवसेनासुद्धा सांभाळू शकणार नाहीत. म्हणून या पुढल्या काळात त्या दोघांसकट शिवसेना तुम्ही सांभाळा असं शिवसेनेच्या चाहत्यांना, हितचिंतकांना, पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं. आणि त्यांचे शब्द किती खरे ठरले बघा. ना उद्धव आणि आदित्य स्वतःला सांभाळू शकले, ना बाळासाहेबांनी स्थापन करून चालवलेल्या शिवसेनेला चालवू शकले. परत एकदा शिवसेनेचा वर्धापन दिन आलेला आहे आणि त्या निमित्ताने हे कडू बोल बोलणं भाग पडतं. याचं कारण, आज बोलण्याचं कारण असं आहे की दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्याचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की त्या दिवशी पांडवांचा वनवास संपतो आणि ते शमीच्या झाडावर लपवून ठेवलेली शस्त्र बाहेर काढतात आणि पुढच्या लढाईला सुरुवात होते किंवा पुढच्या घटनाक्रमाला सुरुवात होते. त्याला सीमोल्लंघन म्हटलं जातं. जी वनवासाची, अज्ञातवासाची सीमारेषा होती, त्या सीमा ओलांडून परत वास्तव व्यवहारी जगात येण्यासाठी ती मर्यादा, ती सीमा ओलांडली, त्याला सीमोल्लंघन म्हणतात. सीमा म्हणजे सरहद्द असते. आणि हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की काल परवा शिवसेनेचेच माजी मुख्यमंत्री आणि आजचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. मेळावा संपल्यावर आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. कारण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता सुनावणीच्या ऐरणीवर येणार आहे, अशा बातम्या आहेत. आणि नेमकं दसऱ्याच्या नंतर ते होईल इथपर्यंत सांगताना नितेश राणे यांनी एक हिंट दिलेली आहे, एक इशारा केलेला आहे की आदित्य ठाकरे हे परदेशी पळून जाऊ शकतात आणि त्यांची 2 विमानाची तिकीटं परदेशी जाणारी आधीच बुक करण्यात आलीत, इथपर्यंत नारायण राणे इशारा देतात. त्याचा इन्कार निदान उबाटा शिवसेनेच्या कोर्टातून कोणी केलेला नाही किंवा नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर उबाटा सेनेचे कुठचेही नेते प्रवक्ते तुटूनसुद्धा पडलेले नाहीत. आणि ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कुछ तो गडबड है. आणि गडबड असायचं कारण नितेश राणे किंवा राणे पिता पुत्रांनी यापूर्वी अनेक आरोप केलेत, अगदी वेडेवाकडे आरोप केलेत, पण त्याकडे ढुंकून न बघणारे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, यावेळेला आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा हायकोर्टात एक कॅव्हिएट दाखल केलं, इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलेलं आहे की जो विषय, जे पिटिशन, जी जनहित याचिका राशीद पठाण म्हणून कोणीतरी केलेली आहे, त्याच्यात एकतर्फी निर्णय दिला जाऊ नये, आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्टाने कुठलाही आदेश पास करू नये, असं कॅव्हिएट आदित्य ठाकरे यांनी दाखल केलं आहे. म्हणजे या विषयातला पहिला प्रतिसाद जवळजवळ 3-3.5 वर्षानंतर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. कारण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर भयंकर धुरळा उडाला होता, पण तरीही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी जाहीर वक्तव्य कुठलं केलं नव्हतं की थेट कुठलीही कारवाई, प्रतिक्रिया दिलेली नव्हती. हे पहिल्यांदाच घडलं आहे. आणि याच्यावर सुद्धा मी यापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता. किंबहुना त्याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ केला होता की सुशांत सिंग राजपूतचं संशयास्पद मृत्यूचं भूत बाटलीतून बाहेर येऊ शकतं. आणखीन एक मुद्दा असा आहे
की 18 सप्टेंबरला मी एक व्हिडिओ केला होता. तो नितेश राणे, नारायण राणे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या विषयातला होता. तुम्हाला कदाचित आठवत असेल किंवा विसरला असेल तर मुद्दाम जाऊन बघा. माझा व्हिडिओ आहे प्रतिपक्षवर. ही वाघाच्या बछड्याला गद्दारच वाचवू शकतात अशा शीर्षकाचा तो व्हिडिओ आहे. ह्याचं कारण असं होतं की त्या व्हिडिओच्या आधी एका कार्यक्रमात मी आणि नारायण राणे, भाऊ तोरसेकर आणि नारायण राणे यांची भेट झाली होती आणि 1.25 तास गप्पा झाल्या होत्या. त्यावेळेला आमच्या खाजगीत गप्पा चालू असताना मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही आदित्य ठाकरे काय ते सुशांत सिंग वगैरे याविषयी अधूनमधून आरोप करत असता, अगदी छाती ठोकून आरोप करता. मग तुम्हाला जी माहिती आहे किंवा तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ते तुम्ही चौकशी संस्थेला, यंत्रणेला देत का नाही? आणि त्याविषयी नारायण राणे यांनी खुलासा जो केला होता त्यावर मी तो व्हिडिओ केला होता की पुढे त्यांनी पुरावे आहेत असं म्हटलं नाही की पुरावे नाहीत असं म्हटलं नाही. पण नारायण राणे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की बाळासाहेबांना अखेरच्या काळात त्यांचा फोन आला असताना त्यांनी जो शब्द मागितला होता तो शब्द मी दिला. बाळासाहेबांनी एकच म्हटलं होतं की नारायण, तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे की कधीही उद्धव आणि आदित्य यांचं न भरून येणारं नुकसान होईल किंवा हानी होईल असं काहीही करणार नाहीस, एवढा एक शब्द मला दे. आणि नारायण राणे म्हणाले मी त्यांना तो शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे माझ्याकडे काहीही असलं तरी ज्यामुळे ठाकरे परिवाराची, म्हणजे आजचे जे उद्धव ठाकरे यांचा परिवार आहे त्याचं नुकसान होईल असं मी काहीही करणार नाही, असा शब्द मी साहेबांना दिलेला आहे. आणि त्यावरच तो मी व्हिडिओ केला होता. त्यानंतर अनेकांनी, आमच्या अश्विन अघोरने पण त्याच्यावर व्हिडिओ केला होता की जनहितासाठी अशी आपल्याकडे असलेली माहिती ही नारायण राणे यांनी दडपून कोणाला तरी शब्द दिला आहे म्हणून दडपून ठेवण्यात अर्थ नाही. आणि अश्विनने माझ्याशी सुद्धा हुज्जत केली होती की शेवटी सार्वजनिक क्षेत्रात काम करणारा राजकीय नेता, कार्यकर्ता हा जनतेला बांधील असतो आणि जनहिताचा जेव्हा विषय येतो तेव्हा व्यक्तिगत दिलेले शब्द वगैरे पाळण्याची गरज नसते, असं अश्विनचं आणि माझं वाद झाला होता. पण मी त्याला तेव्हाही म्हणालो होतो की आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी नारायण राणे कटिबद्ध असले तरी त्यांचं वाक्य मला महत्त्वाचं वाटतं की माझ्यामुळे नुकसान होईल असं मी काही करणार नाही. पण ती माहिती इतर कुणाच्या तरी माध्यमातून सुद्धा बाहेर आणली जाऊ शकते, येऊ शकते, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. नारायण राणे जसं ते महायुद्धातलं महाभारताच्या महायुद्धातली गोष्ट सांगतात ना की अश्वत्थामा मेला, असं युधिष्ठिराने म्हटलं तर द्रोणाचार्य ते खरं मानतील आणि शस्त्र खाली ठेवतील असं कृष्णाने सांगितलं. पण मी खोटं बोलणार नाही असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला म्हटलं होतं तू मोठ्याने म्हण, कारण अश्वत्थामा मेलेला आहे. पण अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला आहे, माणूस मारला गेलेला नाही आणि हत्ती द्रोणाचार्यांचा पुत्र नाही आहे. त्यामुळे तू जोरात ओरड युधिष्ठिरा, तू जोरात ओरड अश्वत्थामा मेला, आणि हळू आवाजात, जो आवाज दूरपर्यंत पोचणार नाही तेवढ्या आवाजात म्हण नरोवा कुंजरोवा. काय माहिती हत्ती मेलाय की माणूस मेलाय हे हळू आवाजात बोलायचं आणि मोठ्या आवाजात बोलायचं अश्वत्थामा मेला. ही गोष्ट जेव्हा असते ना मित्रांनो, त्यावेळेला आता जी माहिती अचानक पुढे आली आहे असं सांगतात, त्या माहितीमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या दिवशी मांडलेल्या सगळ्या गोष्टी एकत्रित होताना दिसत आहेत. आणि ती शक्यता
त्याचं काय ते सोर्स कुठचा आहे, सूत्र कुठली आहेत ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून मग आजसुद्धा नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे म्हणतात की परदेशी जाण्याची 2 विमानाची तिकीटं बुक केलेली आहेत. इथपर्यंत माहिती नितेश राणेंना कोण देतो? हा विषय गंभीर आहे मित्रांनो. आजसुद्धा ठाकरे परिवारामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याची इतकी छोटी बारीक सूक्ष्म माहिती ही राणेंपर्यंत पोहोचते कशी, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. ज्यांना निष्ठावान कट्टर म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी आपल्या भोवती गोळा केलं आहे, त्यामध्ये कोणीतरी आहेत की ही बारीक सारीक तपशीलवार माहिती उद्धव आणि आदित्य पिता पुत्रांच्या विरोधकांकडे कोणतरी पोहोचवणार आहे. कारण 2 विमानाची तिकीटं काढण्यात आली आहेत. हे जे नितेश राणे सांगतात यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे, कारण हा विषय कोर्टात आला. आणि लक्षात घ्या की असं काय आहे, राशिद खान पठाण किंवा आणखीन ते ओझा म्हणून आहेत, त्यांनी जे काय कोर्टात पिटिशन टाकलेले आहेत त्यामध्ये जी माहिती त्यांनी पिटिशनमध्ये टाकले ती सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. पण त्यातली कुठली तरी माहिती अशी आहे की ज्यामुळे आदित्य ठाकरे यांचा धीर सुटलेला आहे आणि आजवरचा अलिप्तपणा सोडून त्यांनी थेट हायकोर्टामध्ये इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलं आहे, कॅव्हिएट दाखल केलेलं आहे. म्हणजे त्या तपशिलामध्ये त्या 2 काय त्या पिटिशनमध्ये याचिकांमध्ये कुठला तरी तपशील असा आहे की तो आदित्य ठाकरेंना कमानीचा विचलित करून गेलेला आहे. आणि मग तो आधार घेतला की माझी बाजू ऐकल्याशिवाय, मित्रांनो अशा स्वरूपात जेव्हा काही गोष्टी होतात तुम्हाला माहिती आहे ना, ज्यावेळेला संजय राऊतांनी वेडेवाकडे आरोप केले आणि त्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची सुद्धा बदली करून संजय पांडे हे आयुक्त 2-2.5 महिन्यासाठी आणले, 4 महिन्यासाठी. ते किरीट सोमय्याला अडकवण्यासाठी होते आणि त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप गंभीरपणे घेऊन किरीट सोमय्या आणि त्यांचे मुलगा आहे नील म्हणून, त्या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी दाखल केलेला जो इंटरव्हेन्शन पिटिशन आहे तो वेगळा नाही, एकतर्फी निर्णय होऊ शकतो इतकी भीती आदित्य ठाकरेंना वाटावी असा काहीतरी तपशील राशिद खान पठाण आणि ते निलेश ओझा यांच्या पिटिशनमध्ये नक्की आहे. आणि म्हणून नितेश राणे जेव्हा म्हणतात की परदेशी जाण्यासाठी 2 विमानाची तिकीटं बुक करण्यात आलेली आहेत, ही बाब मित्रांनो गंभीर आहे. आणि योगायोग असा आहे की दसरा हा सीमोल्लंघनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, सीमोल्लंघन. आणि परदेशी जाणं म्हणजे सुद्धा देशाच्या सीमा ओलांडून उल्लंघन करून जाणं असतं. कशासाठी आपल्याला माहिती नाही, पण नितेश राणे यांच्या आरोपातलं गांभीर्य हे आदित्य ठाकरेंच्या इंटरव्हेन्शन पिटिशनमुळे वाढलेलं आहे. आणि त्यामुळेच हा विषय दिसतो तितका वरवरचा नाही, गंभीर आहे. जेव्हा केव्हा हे पिटिशन सगळे एकत्र ऐकले जातील, म्हणजे राशिद खान पठाण, निलेश ओझा आणि इंटरव्हेन्शन पिटिशन आदित्य ठाकरे, त्या दिवशी काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे. आणि तोपर्यंत आदित्य ठाकरेंना कुठलाही धोका नाही. ते परदेशीसुद्धा जाऊ शकतात, त्यांना कोणीही अडवू शकत नाही. नीरव मोदी गेले, विजय मल्ल्या गेले, मेहुल चोक्सी गेले, मग आदित्य ठाकरेंना कोण अडवणार? अनेक जण जातात. जोपर्यंत तुमच्या विरोधात कुठलाही आदेश नसतो त्यापर्यंत विमानतळावर तुमच्याकडे परदेशाचा व्हिसा आहे की नाही एवढं बघितलं जातं आणि तुम्हाला विमानात बसता येतं.
कुठेतरी मनात शंका आहे का आदित्य ठाकरे यांच्या? नाहीतर मग त्यांनी इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलाच नसता. झडप घातल्यासारखं. अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर तो गेला होता, पण प्रदीप भंडारीला अटकपूर्व जामीन असताना सुद्धा पोलिसांनी आगाऊपणा करून 8-8 तास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात सांताक्रूजच्या बसवलेलं होतं. तेव्हा कायदा सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे वापरला, आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे वापरला, किंवा नारायण राणेंना उचला, अधिक फोर्स पाठवा, असं अगदी पत्रकार परिषदेत बसून फोनवर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्याला अनिल परब धमकावत होते, आठवत असेल तुम्हाला. त्या कायद्याचा हत्यार ज्याच्या हाती जिसकी लाठी उसकी भैंस. आणि म्हणून कुठेतरी खुसपट सापडलं तर आपण अडचणीत येऊ, अशी कुठली तरी भीती आदित्य ठाकरेंना आहे का? नसेल तर त्यांनी कमीत कमी आपल्या प्रवक्त्याकडून नितेश राणे यांनी केलेला 2 विमानाची तिकीटं हा आरोप फेटाळला तरी पाहिजे होता. पण मी बोलतोय तोपर्यंत तो फेटाळल्याचं कुठे बातमी मला बघायला मिळाली नाही. बघू दसरा मेळावा संपला की सीमोल्लंघन होतं की नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी नारायण राणेंच्या भेटीनंतर ही गोष्ट क्लिअर केली होती. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.